जीवनातील सगळे टेन्शन संपून जातील. 5 मिनिट वेळ काढून नक्की वाचा. 1. शांत राहणे सगळ्यात चांगले असते, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्वच संपवून टाकेल. 2. शांत राहणं तुमची ताकदसुद्धा आहे आणि कमजोरीसुद्धा. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. 3. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. पहिलं लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात. 2. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. 3. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हा म्हणणे बंद करा. नाही म्हणता आले पाहिजे. 4. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ठेच लागल्याने पडते, पण यश असे आहे की ते ठेच लागल्यानंतरच मिळते. 5. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. 6. बरं मरण सगळ्यांना येतं नाही तर श्रीमंत म्हणाले असते, गरीब होता म्हणून मेला. 7. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतका हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. 8. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या. 9. आकाशामध्ये उडणारे पक्षीसुद्धा कधीही घमेंड करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आकाशात थांबता येत नाही, शेवटी जमिनीवरच यावं लागणार आहे. 10. चेहऱ्यावर हसू ठेवून वागणारे सगळेच लोक खुश नसतात. काही लोक तर आपलं दुःख लपवण्यासाठी हसत राहतात. 11. कचऱ्यात पडलेले अन्न हेच दर्शवते की गरज संपल्यानंतर माणूस त्याची लायकी दाखवतो. 12. कदर त्यांची मनापासून करा जे तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. 13. कधी कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाईची गरज नाही आणि ज्यांना विश्वास नाही ते ऐकूनही घेणार नाहीत. 14. झाडासारखं आयुष्य जगू नका. लोक फळं सुद्धा खातात आणि दगडसुद्धा मारतात. 15. प्रत्येकासाठी प्रार्थना करत जा. आपल्या प्रार्थनेमुळे कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. 16. काही लोक तोंडावर इतकं खोटं गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणाला कळतच नाही. 17. आयुष्यात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जिथे आपली कदर नाही तिथे जायचं नाही. 2. जे पचत नाही ते खायचं नाही. 3. खोट्या लोकांबरोबर कधीही बोलायचं नाही. 18. त्रास हा तर हिस्सा आहे आपल्या आयुष्याचा. टिकून राहायचं, कधी कोणाला घाबरायचं नाही. 19. कोणाच्या वाईट वागण्यामुळे नातं तोडायचं असेल तर घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर पस्तावा येतो. 20. जर कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्याचे आभार माना, कारण त्यामुळेच तुम्ही कोणावर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार कराल. 21. बदलत असतात अशी लोक ज्यांना तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ देता. 22. आयुष्यात दुःख अशीच लोक देतात ज्यांना तुम्ही स्वतःच्या खूप जवळचं समजता. 23. माणूस 2च कारणांमुळे बदलतो, एकतर त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे. स्वतःमुळे बदलला तर चांगलेच असते, पण परिस्थितीमुळे बदलला तर त्रास होतो. 24. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशिबान असतात जे त्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो. 25. वेळ आणि नशिबावर घमेंड कधीही करू नका, कारण प्रत्येकाचे दिवस बदलतात. 26. या 3 गोष्टींची कधीही लाज वाटू देऊ नका. 1. जुने कपडे आणि गरीब मित्र. 2. आईवडिलांची आणि साध्या राहणीमानाची. 3. आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ जरूर असते, जे तयार असतात तुमच्या जखमेवर लावायला. 27. आयुष्य असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. 28. आयुष्य गरजेनुसार चालतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो. 29. माणूस हसतो तर सगळ्यांसमोर, पण रडतो त्याच्या समोरच ज्याच्यावर त्याला भरवसा असतो. 30. मंदिरसुद्धा किती कमाल आहे ना. गरीब लोक बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत लोक आत मंदिरात असतात. 31. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात
तो कोण आहे? 32. झोका जेवढा मागे जातो तेवढाच तो वेगाने पुढे जातो. त्यामुळे आयुष्यात मागे जात असाल तर घाबरू नका, कारण तेवढ्याच वेगाने तुम्ही पुढे पण जाणार आहे. 33. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे. 34. लोक जेव्हा तुम्ही काय काम करता असं विचारतात, तेव्हा खरं तर ते विचार करत असतात तुम्हाला किती इज्जत द्यायची. 35. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. 36. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि पैसे आले की मंदिरात फिरण्यासाठी जातात. कसे आहे हे आयुष्य? 37. आयुष्यात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे त्यांना कधी स्वारी म्हणू नका. 2. ज्यांना तुम्ही गरज आहे त्यांना कधी बाय म्हणू नका. 3. तुमच्यावर सर्वात जास्त भरोसा करतो त्याच्यावर कधी संशय घेऊ नका. 4. जो तुमची नेहमी कदर करतो त्याला कधी विसरू नका. 5. ज्याला तुमच्या भावनांची कदर असते त्याला कधीही रडवू नका. 38. शब्दांना खूप किंमत असते. गरिबांची चेष्टा करू नका, कारण गरीब व्हायला वेळ लागत नाही. 39. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढे त्यांची लायकी आहे, नाहीतर ते आपल्याच डोक्यावर बसतात. 40. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारते, पण कानात गेलेले विष सगळी नाती संपवून टाकते. 41. आशा अशी ठेवा जी ध्येयापर्यंत पोहोचवेल. ध्येय असे ठेवा जे आयुष्य कसं जगायचं ते शिकवेल. आयुष्य असं असू द्या जे नात्यांची कदर करेल, आणि नाते असे असावे जे आठवण काढण्यासाठी भाग पाडेल. 42. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येणार नाही ते स्वीकारा, आणि ज्याचा स्वीकार करता येणार नाही त्याच्यापासून दूर जा. पण नेहमी स्वतःला खुश ठेवा, ही पण एक मोठी जबाबदारी आहे. 43. तुम्ही कधी बरोबर आहे हे कधीच कोणी लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही कधी चुकीचे आहे हे नेहमी सगळे लक्षात ठेवतात. 44. कधीही खोटं बोलून चांगलं म्हणून घेण्यापेक्षा खरं बोलून वाईट झालं तरी चालेल. 45. आयुष्यात सगळ्यात मोठी थप्पड भरवशामुळे मिळते. 46. जगातील सगळ्यात मोठी नदी आहे मनातील भावना, त्याच्यामध्ये सगळे वाहून जातात. 47. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यांच्याशी चांगलेही वागू नका, आणि वाईटही वागू नका, त्यांच्यापासून दूर राहा. 48. जेव्हा लोकांचं आपल्याकडील काम पूर्ण होतं, त्यांचा स्वार्थ साधून होतो, तेव्हा ते तुम्हाला भेटणं तर दूरच तुमच्याशी बोलणं सुद्धा सोडून देतात. 49. तुम्ही कोणाबरोबर कितीही चांगलं वागा, ज्याला चांगलं नाही बोलायचं तो नाहीच बोलत. 50. कधी तुमच्या पाठीमागे कोणी बोलत असेल तर घाबरू नका, कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असते. 51. शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कोणाच्याही मनामध्ये घर करू शकता, आणि कोणाच्या मनातूनही उतरू शकता. 52. जे लोक मनाने खूप चांगले असतात, स्वार्थी लोक त्यांचा नेहमी फायदा घेतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.